पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही। 2014च्या निवडणुकीत 2 कोटी रोजगार, प्रत्येकाला 1 लाख रुपये देणार, महागाई कमी करणार अशा त्यांनी दिलेल्या गॅरंटींपैकी एकही पूर्ण केली नाही, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महाविकास आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केली आहे। त्या चांदिवली इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या। नरेंद्र मोदी आता जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत। देश आज एका कठीण प्रसंगातून जात आहे। लोकशाही संविधानाला मोठा धोका आहे। भाजपा संविधान बदलण्याची भाषा करत आहे, परंतु संविधान बदलण्याआधी जनता भाजपालाच बदलेल आणि 4 जूनला भाजपाचा सर्वात मोठा पराभव झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला नकली म्हणतात, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरतात आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना सोबत येण्याचं आवाहन करतात, असं त्या म्हणाल्या। मोदी यांनी अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेतलं। निवडणूक रोख्यांमधून नरेंद्र मोदींनी कोट्यवधी रुपयांची वसुली केली आणि आरोपपत्र काँग्रेस पक्षावर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे। राजकीय पक्षांची फोडाफोडी, धार्मिक तणाव निर्माण करणारी विधानं जनतेला आवडलेली नसून या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होणार असं चित्र दिसत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं।